नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. गवारची भाजी म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात, पण जर ती योग्य पद्धतीने बनवली तर हीच भाजी अतिशय चविष्ट लागते. तर आज आपण बघणार आहोत मराठमोळ्या पद्धतीची झटपट होणारी आणि डब्यासाठी अशी उत्तम चवदार गवारची भाजी कशी बनवली आपण, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. तर आपल्याला तुम्ही बघत आहात गवारची भाजी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, लसूण, मसाला, मीठ घेतलेले आहे, हळद, कांदा घेतलेला आहे, हिरवा मसाला तुम्ही बघत आहात तो आहे अद्रक, लसूण, कोथिंबीरचं आपलं वाटण आहे आणि जे ब्राऊन कलरचं वाटण आहे तो आहे कांदा, खोबरं, खसखस, धने, शेंगदाणे. तर दोन प्रकारचे वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे अशी एकदम चविष्ट भाजी होणार आहे. आणि ही आहे गवारची उकळलेली भाजी. आपण गवार घेतलेला आहे, तर हे आपण 3 ते 4 लोकांसाठी गवार बनवणार आहोत. त्या पद्धतीने आपण घेतलेले आहे, त्या हिशोबाने आपण घेतलेलं आहे. ही गवारची भाजी आपण कुकरमध्ये 4 शिट्ट्यांमध्ये 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये उकळून घेतलेली आहे, मीठ टाकून पाण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे. आता चला सुरुवात करूया बनवायला. तर ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे. तर तेल एकदम मस्त गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे टाकलेला आहे कांदा. तर कांदा तुम्ही बघू शकता. कांद्याचा एकच रूल आपला नेहमीप्रमाणे, कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे मस्त असा. चांगल्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत सगळ्या गोष्टी. तर हा कांदा आपण 2 ते 3 मिनटं चांगला फ्राय होऊ दिला आहे. त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे सॉल्ट चवीनुसार आणि हे आपलं हिरवं वाटण टाकलेलं आहे. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं हे वाटण आहे, ते चांगलं आपण मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण 2 पद्धतीचे वाटण वापरलेले आहेत, तर त्यामुळे भाजी एकदम भरपूर बोलतात ना की सुगंधी आणि टेस्टी बोलू शकतात झालेली आहे. आणि कोणाकोणाला गवारची भाजी आवडते, सुकी गवारची भाजी, त्यांनी जरूर कमेंट करा. गवारची भाजी आपण भरपूर पद्धतीने खाऊ शकतो. आपण इथे 2 मिनटं असंच फ्राय होऊ दिलेलं आहे तेल आणि आपला मसाला पण चांगला फ्राय झालेला आहे. आता इकडे आपण हळद ॲड करणार आहोत. हळद चांगली मिक्स करून घ्यायची. गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. फटाफट होणारी डिश आहे, जास्त काही इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये लागणार नाही आहे. सकाळी सकाळी आपण उठून ही भाजी बनवू शकतो टिफिनसाठी. त्याच्यानंतर आपण हा टाकलेला आहे चॉकलेटी म्हणजे ब्राऊन मसाला. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे कांदा आहे, खोबरं आहे, खसखस आहे, धने आहेत, ते आपण फ्राय केले आणि त्याचा हा मसाला आपण प्रिपेअर केलेला आहे. त्याच्यात आपण घेतलेला आहे रेड चिली पावडर आणि मालवणी मसाला 1 चम्मच. तर हे चांगलं आपल्याला जे वाटण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं. सुगंध तर भरपूर सुंदर सुटलेला आहे. तर हे 2 मिनटं असं फ्राय झाल्यावरती त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हे गवार. जे उकडलेलं जे गवार आहे आपण कुकरमधून काढलेलं, ते गवार आपल्याला फक्त ॲड करायचं आहे. फक्त 5 मिनटं आपल्याला ही रेसिपी आता ह्याच्यावरती ठेवायची गॅसवरती कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण 1 कप पाणी टाकलेलं आहे बॉईल होण्यासाठी. दॅट्स इट. फक्त 5 मिनटानंतर आपण ही डिश बघूया. चांगला बॉईल येऊ द्यायचा मस्तपैकी या गवारच्या भाजीला. तर मला तर भरपूर भूक लागलेली आहे. मी तर मस्त आता ह्याच्यावरती ताव मारणार आहे चपातीबरोबर, राईसबरोबर. थोडासा रस्सा पण आपण ह्याच्यावर केलेला आहे. तर कोणाकोणाला अशी गवारची भाजी बनवायची त्यांनी जरूर नक्की हा व्हिडिओ बघा आणि ट्राय करा ही गवारची भाजी बनवण्यासाठी. आणि मुंबई कराई चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त बघू शकता तुम्ही बॉईल आलेला आहे रश्शाला, चांगला तवंग आलेला आहे तेलाचा, मस्त असं झणझणीत आलेली आहे गवारची भाजी. तर ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर थोडंसं आपल्याला ना मीडियम फ्लेम करायची गॅसची. तर भरपूर सुंदर आणि टेस्टी झालेली आहे गवारची भाजी, मऊ झालेली आहे एकदम. तर भाजी बरोबर तुम्ही खाऊ शकता. लंच आणि टिफिन आणि डिनरसाठी लंच आणि डिनरसाठी एक परफेक्ट ऑप्शन आहे. जर सकाळी बनवायची असेल तर तुम्ही फक्त पाणी जरा कमी ॲड करा आणि टिफिनमध्ये तुम्ही ही सुकी गवारची भाजी बनवू शकता. हे अशी जर रस्सेदार भाजी बनवायची असेल तर तुम्ही बघू शकता रस्सा आहे, गवार भाजी आहे, तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर पण खाऊ शकता. मस्त असा डिनरचा प्लॅनिंग पण होऊ शकतो या गवारच्या भाजीबरोबर. तर ही 2 in 1 भाजी आहे.
चला आता मस्त असं बॉईल आलेलं आहे. आता हिला आपण साईडला काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी तयार झालेली आहे गवारची भाजी. आपल्या गृहिणी ज्या आहेत, ज्या सकाळी लगबगीत उठतात आणि टिफिनची तयारी करतात मुलांसाठी आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्ससाठी, तर ही एक गवारची भाजी तुम्ही करू शकता. डब्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. सकाळ सकाळ फक्त तुम्हाला गवार बॉईल करायचे आहे आणि ही जी रेसिपी आम्ही शेअर केलेली आहे ती फॉलो करायची. दॅट्स इट. फटाफट होणारी डिश आहे, जास्त काही टाईम लागत नाही. तर जरूर ही डिश करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.